नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कुळ आणि मूळ या 36 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 20वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ग्रामदेवता म्हणजे काय. मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतलं ग्रामदेवतेचं महत्त्व, हा ग्रामदेवता म्हणजे कायचा पहिला भाग होता. आणि आजच्या भागामध्ये ग्रामदेवता म्हणजे काय भाग 2 याच्यामध्ये आपण ग्रामदेवतेचे वेगवेगळे कुळाचार, प्रकार आणि स्थानानुसार त्यांच्यामध्ये पडणारे फरक याची खोलामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. हा विषय मोठा आहे, म्हणून प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ न घालवता आपण लगेच विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार. आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. ग्रामदैवता जर आपण बघितल्या तर ग्रामदैवतांना प्राचीन काळापासून भारतीय जनमानसामध्ये महत्त्व असल्याचं आपल्याला आढळून येतं. ग्रामसंस्थेला भारत देशामध्ये विशेष महत्त्व आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये आपल्याला ग्रामसंस्था आणि गावगाडा ही फार महत्त्वाच्या अशा संस्था आहेत. या संस्थांची जी संरक्षक दैवतं होती त्या संरक्षक दैवतांना ग्रामदैवता असं म्हटलं जातं. आणि ग्रामसंस्थेमध्ये या ग्रामदैवतांना प्राचीन काळापासून महत्त्व असल्याचे आपल्याला ऐतिहासिक दाखले वेळोवेळी मिळत असतात. तर ह्या ज्या ग्रामदेवता आहेत या ग्रामदेवतांमध्ये आपल्याला वेगवेगळे फरक दिसतात आणि इतर देवतांमध्ये आणि ग्रामदेवतांमध्ये पण आपल्याला फरक दिसतात आणि ते लक्षणीय आहेत. असं नाही की छोटे मोठे फरक आहेत. ते फरक नेमके पडले कशामुळे ते आपण या भागामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्या आधी एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की आर्य भारतात बाहेरून आले का आर्य इथलेच होते मूळचे, हा आपल्या आजच्या भाषणाचा विषय नाही आहे, आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय नाही. त्याच्यावर आपण परत केव्हा नंतर चर्चा करूयात. पण त्याआधी 90% इतिहासकार जे भारतीय आहेत आणि परदेशी पण आहेत ज्यांनी या विषयावर संशोधन केलेलं आहे त्यांचं सबळ पुराव्यानिशी असं मत आहे, मी असं म्हणतो सबळ पुराव्यानिशी, की आर्य भारतात बाहेरून आलेले आहेत. अर्थातच प्रत्येक गोष्टीला मतभेद असतात, विचारवंतांमध्ये अनेक मतप्रवाह असतात. तसे 10% लोक आपल्या भारत देशामध्ये आजही म्हणत असतात की आर्य मूळचे इथलेच आहेत. काही हरकत नाही, त्यांच्या मताबद्दल पण आदर आहे. परंतु जसं मी म्हटलं तसं की 90% इतिहासकार भारतीय आणि परदेशी दोन्ही मिळून जर तुम्ही घेतले तर ते सबळ पुराव्यानिशी सिद्ध करताना दिसतात की आर्य बाहेरून आलेले आहेत. म्हणून आपण पण या व्हिडिओमध्ये आणि पुढे देखील हीच भूमिका कायम ठेवणार आहोत की आर्य बाहेरून आलेले आहेत, कारण त्याचे तसे पुरावे उपलब्ध आहेत भारतात आणि भारताच्या बाहेर देखील. आणि 10%च फक्त लोक आहेत जे भावनेपोटी कदाचित म्हणत असावेत की आर्य इथलेच आहेत. तर तो आत्ताचा विषय नाही आहे. कृपया कुणीही या व्हिडिओवर त्या विषयावर प्रतिक्रिया देऊ नये कुठल्याही प्रकारे, कारण तो वेगळा मोठा चर्चेचा विषय. आपण तो नंतर चर्चेला घेणारच आहोत, त्याच्याविषयी आपल्याला बोलता येईल. हा डिस्क्लेमर आधीच देण्याचं कारण असं आहे किंवा पूर्वसूचना आधीच देण्याचं कारण असं आहे की या ग्रामदेवता आहेत, या ग्रामदेवतांमध्ये आपल्याला वैदिक आणि अवैदिक फरक आढळून येतात. या ग्रामदेवता पण आपल्याला आर्य आणि अनार्य अशी आपल्याला त्यांची सहज विभागणी करता येईल एवढे त्याच्यामध्ये फरक आढळून येतात. त्याचं कारण असं आहे की भारतात आर्यांच्या वसाहती होण्याच्या पूर्वीच्या काळापासून भारतातील मूळ रहिवाशांच्या या देवता असाव्यात असं ग्रामदेवतेबद्दल बहुसंख्य इतिहासकारांचं आणि संशोधकांचं मत आहे. कारण वैदिक साहित्यामध्ये ज्या देवदेवता आपल्याला आढळतात त्यांचं स्वरूप वेगळं आहे आणि या ग्रामदेवतांचं स्वरूप वेगळं आहे. म्हणजे फक्त रूपच नाही तर त्यांचे गुणधर्म पण वेगळे आहेत. जर वेदामध्ये आढळणारी वैदिक देवता आपण पाहिली तर वैदिक देवताच्या वेदामध्ये आढळणाऱ्या आहेत त्या सात्विक आहेत आणि राजस आहेत. याच्या उलट जर गावोगाव पसरलेल्या ग्रामदेवता आपण पाहिल्या ती ग्रामदैवत तामस प्रवृत्तीची आहेत, ती सात्विक किंवा राजस नाही आहेत. या ग्रामदैवतांची वैदिक देवतांसारखी मोठमोठी मंदिरं किंवा मूर्त्या आपल्याला आढळून येत नाहीत. या ग्रामदेवतांचा आपल्याला कुठेही कोरीव किंवा आकर्षक आपण म्हणतो की मूर्तिकाम किंवा मोठी नुपुरं बांधलेली मंदिरं, शिखरं असलेली मंदिरं या ग्रामदेवतांची कुठेही आढळून येत नाहीत. मोठमोठी की जे आपण म्हणू शकतो की मूर्तिकलेचा नमुना आहेत अशी आकर्षक मंदिरं ग्रामदेवतांची कधी आढळून येत नाहीत. उलट या ज्या ग्रामदेवता आहेत या ग्रामदेवता ओबडधोबड आपल्याला आढळून येतात. काही ठिकाणी या ग्रामदेवता फक्त प्रतिकात्मक असतात. म्हणजे कुठे मुखवटाच लावला आहे, कुठे काठीच लावली आहे, कुठे एखादा आपण म्हणतो की साडीच गुंडाळलेली आहे, कुठे एखादा शेंदूर थापून दगडच लावला आहे. अशा प्रकारे ओबडधोबड स्वरूपामध्ये मूळ स्वरूपामध्ये या ग्रामदेवता आपल्याला आढळतात. वैदिक देवतांसारखी यांची मोठी मंदिरं किंवा सुबक मूर्त्या आपल्याला आढळत नाहीत.
अजून एक फरक आहे की या ग्रामदेवतांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य चालत नाही. जसं आपण सर्व वैदिक देव पाहिले तर गणपतीला मोदक लागतो, अजून कोणाला काय लागतं, की हे जे नैवेद्य आहे ते पंचपक्वान्नांचे नैवेद्य जे असतात ते वैदिक देवतांना प्रिय असतात. पण या ग्रामदेवता जर आपण बघितल्या तर या ग्रामदेवतांना त्यांची स्वतःची अशी एक चव आहे. त्यांना कोंबडा, बकरा, रेडा नैवेद्य म्हणून लागतो. साजूक तुपातल्या गोष्टी त्यांना नैवेद्य म्हणून चालत नाहीत. त्याच्यामुळं या ज्या ग्रामदेवता आहेत या आर्य भारतात येण्याच्या आधीपासून इथल्या मूळ निवासांच्या ग्रामदेवता आहेत आणि त्यांचं स्वरूप वेगळं आहे. या वैदिक ग्रामदेवता, या देवता वैदिक नाही आहेत, या अवैदिक देवता आहेत, अशा प्रकारचं इतिहासकारांचं ठाम मत आहे. आता जरी या देवता आपण वैदिक वैदिक आणि अवैदिक असा फरक स्पष्ट केला आणि ग्रामदेवतांना आपण अवैदिक मानलं, तरी काळाच्या प्रवाहामध्ये आपल्याला असं दिसून येतं की वैदिक आणि अवैदिक देवतांचा नंतर एकमेकांकडून स्वीकार केला गेला. आता हे झालं कसं काय, की वैदिक देवताहून त्यांची स्वरूप आपण म्हणतो किंवा प्रकृती म्हणतो ही सर्वस्वी भिन्न असल्या कारणामुळे आणि आर्यपूर्व मूळ भारतीयांची ही दैवता असल्यामुळे, अर्थातच आर्य ज्या वेळेला भारतात आले, भारतात स्थायिक झाले, त्यावेळेला स्वतःच्या देवतांसोबत त्यांनी इथल्या देवतांचा पण बऱ्याच प्रमाणामध्ये स्वीकार केला आणि इथल्या अनार्यांनी देखील आर्यांच्या देवतांचा एका ठराविक मर्यादेमध्ये स्वीकार केला आणि दोन्ही देवता लोकांनी स्वीकारल्या गेल्यामुळे, दोन्ही समाजांनी स्वीकारल्या, दोन्ही समूहांनी स्वीकारल्या, त्याच्यामुळे या देवतांची एक प्रकारे सरमिसळ होऊन गेली, नावांची सरमिसळ झाली, संस्कृतीची सरमिसळ झाली, पण त्यांचं रूप काही बदललं नाही. आपण आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये की आधी होता वाघ्या त्याचा झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहीना. तसा प्रकार या देवतांच्या बाबतीत पण झाला. जरी वैदिकांनी या देवतांचा स्वीकार केला किंवा यांनी वैदिक देवतांना स्वीकार केलं तरी सांस्कृतिक सरमिसळ झाली म्हणतो मी, की नावं झाली, प्रथा परंपरा झाल्या, पण रूप जे त्यांचं होतं ते तसंच राहिलं ओबडधोबड. गुणधर्म त्यांचे जे होते ते गुणधर्म पण तसेच तापस प्रवृत्तीचे राहिले, त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही, फक्त त्यांचा स्वीकार केला, एवढी गोष्ट आपल्याला झालेली दिसून येते. अजून एक या ग्रामदैवतांचं वैशिष्ट्य म्हणजे की ग्रामदैवत आपण मागच्या भागामध्ये बघितलं की गावामध्ये तुमच्या 18 पगड जाती राहत असतील आणि हजारो गोत्र असतील गावातल्या लोकांची, 96 कुळं असतील, 1760 त्याच्यामध्ये अजून उपप्रकार असतील, तरी पण या सगळ्या गावकऱ्यांचं मिळून वेगवेगळ्या जाती धर्माची ग्रामदेवता एकच असते. त्यांचं कुलदैवत कुठलं वेगळं असेल, इष्टदेवता वेगळी असेल, चाली प्रथा परंपरा वेगळ्या असतील, जाती वेगळ्या असतील, त्याच्यामध्ये वर्णव्यवस्था उच्च निष्ठा काय असेल, पण ग्रामदैवताला त्याने काही फरक पडत नाही. ग्रामदैवत सगळ्यांचं सारखं असतं, ग्रामदैवताला सगळे सारखे असतात. त्याच्यामुळं आपल्याला ही ग्रामदैवता असतात ही यात्रा, उत्सव, याच्यामध्ये कुंभार, लोहार, धोबी, धनगर, सुतार अशा 18 पगड जातीच्या लोकांना या ग्रामदेवतांच्या यात्रा आणि उत्सवामध्ये आपल्याला विशेष मान असल्याचा आढळून येतो. मांग आणि महार समाजाला पण आपण याच्यामध्ये बघतो की त्यांचे जे महजर प्रसिद्ध झालेले जुने, ज्याच्यामध्ये मांग आणि महार समाजाची भांडणं झालेली आहेत की कोणाचा हक्क कुठला कशावर, त्यात पण आपल्याला दिसून येतं की गावची पालखी, देवाची पालखी निघाली तर कोण काय करणार, होळीला पहिला नैवेद्य कोण देणार, हे पण हक्क बहुजन समाजाला आपल्याला या ग्रामदैवतांच्या बाबतीमध्ये असलेले दिसून येतात. ही ग्रामदैवता आपल्याला बहुजन समाजाच्या व्यवसायाच्या ठिकाणी घराघरामध्ये स्थानपन्न झालेली दिसून येतात. ही ग्रामदैवता आपण असं म्हणतो की समाजातील ज्या दुर्लक्षित समाज आपण ज्याला म्हणतो किंवा मागास समाज ज्याला म्हणतो, त्यांच्या घरामध्ये पण ही ग्रामदैवता आपल्याला आढळतात. अनेक जातीतली लोक आहेत, वेगवेगळ्या जातीतली लोक आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे या ग्रामदैवतांचा संस्कृतीमध्ये किंवा प्रथा परंपरामध्ये मान असल्याचा आपल्याला आढळतो. याच्यावरून पण काही इतिहासकार असं म्हणतात की समाजातल्या प्रत्येक थरामध्ये ही ग्रामदैवत मुरलेली आहेत, प्रत्येक थरामध्ये ही ग्रामदैवता आहेत. याचा अर्थ ती मूळची भारतीय ग्रामदैवता असावीत, बाहेरून आलेल्या आर्यांची दैवत नसावीत, असंही स्पष्टीकरणासाठी काही इतिहासकार त्यांचं मत मांडताना आपल्याला दिसून येतात. आता याच्यामध्ये मग आर्य आणि अनार्य ह्या जो भेद निर्माण झाला होता, ते लोक एकमेकांच्या दैवतांचे त्यांनी स्वीकार कसा काय केला, मग असे आपण म्हटलं की स्वीकार केलं, उपासक कसे काय बनले ते, तर त्याचं एक कारण बहुतांश इतिहासकार असं देतात की आपण बहुतांश इतिहासकार जे बोलतात तेच बोलतो, एकटा दुकटा इतिहासकार बोलतो ते बोलायचं काही कारण नाही. कदाचित एकट्या दुकट्या इतिहासकाराचं मत खरं पण असेल, परंतु ते पुराव्याने अजून सिद्ध नाही होऊ शकलेलं म्हणून बहुतेक इतिहासकार ते मानत नाही आहेत. सहज स्वाभाविक आहे की आपल्याला बहुतेक इतिहासकार जे बोलतात तेच बोलावं लागणार. तर इथे पण बहुतेक इतिहासकारांचं मत असं आहे की आर्य हे जेते होते, म्हणजे आर्य बाहेरून आले आणि त्यांनी भारत देश जिंकला आणि इथे वसाहती केल्या. आर्य पूर्वीचे लोक भारतामध्ये राहत होते ते जित होते, म्हणजे जिंकले गेलेले लोक होते. त्यामुळे जे जिंकले गेलेले आहेत त्या आर्यांनी
ज्यांना जिंकलं आहे त्या आर्यपूर्व लोकांना खालचा दर्जा दिला असेल स्वतःच्या, तर त्याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं किंवा आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही किंवा जगाआगळं झाल्याचं काही कारण नाही. जगामध्ये सगळीकडे असंच होतं. कुठेही जेव्हा एखादा समाज हल्ला करतो दुसऱ्या समाजावर, एक टोळी दुसऱ्या टोळीवर हल्ला करते. जी टोळी हारते, तिला नेहमी खालचा दर्जा प्राप्त होतो जिंकणाऱ्या टोळीमध्ये. तर हा निसर्ग नियमाचा भाग आहे, मानवी स्वभावाचा भाग आहे. त्याच्यापुढे आपण काही जाऊ शकत नाही. सगळीकडे आपल्याला जगात असंच होताना दिसतं. त्यामुळे भारतात असं झालं म्हणून आपण उगाच मोठमोठ्याने अश्रू ढाळायचे काही कारण नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. जे सगळीकडे होते ते भारतामध्ये झालं. आता विषय हा आहे ग्रामदैवतांच्या बाबतीत, की आर्यांनी इथल्या लोकांना जिंकल्यामुळं जे आर्यपूर्व लोक होते, तर तेच त्यांचाच सामाजिक दर्जा खालवला. त्यांनी युद्धामध्ये आर्यांपुढे त्यांना हार स्वीकारावी लागली त्याच्यामुळे. तर जिथे व्यक्तीचा दर्जा खालावला, तिथे त्या व्यक्तीच्या दैवताचा दर्जा कसा उंच राहावा? अर्थातच राहणार नाही. त्याच्यामुळे आर्यांनी ज्या आर्यपूर्व लोकांना जिंकलं, त्यांची जी दैवतं होती, त्या दैवतांना पण त्यांनी स्वतःच्या दैवतांपेक्षा कमी मान दिला किंवा दैवतं मानायलाच नकार दिला किंवा ती दैवतं असतील ती क्षुद्र दैवतं किंवा हीन दैवतं समजून त्यांची हेटाळणी करायला सुरुवात केली. परंतु तरी देखील ही ग्रामदैवतं नष्ट झाली नाहीत. ज्यांची आर्यांनी हेटाळणी केली युगानुयुग, वर्षानुवर्ष, तरी ही दैवतं ग्रामीण जाती जमातींमध्ये टिकून राहिली. त्यांचे उत्सवही होत राहिले, त्यांचे पूजादी उपचार देखील होत राहिले. कारण आर्यांनी युद्ध जिंकलेलं होतं, परंतु सांस्कृतिकदृष्ट्या भारताचं परिवर्तन करायला जे आर्यपूर्व लोक होते, भारत मोठा देश आहे. जरी एखादा तुम्ही भूभाग जिंकला, एखादं खोरं जिंकलं, तुम्ही सिंधू नदी जिंकली, तुम्ही गंगा नदी जिंकली, तरी पण हे व्हायला शेकडो वर्षांचा काळ गेला, हजारो वर्षांचा कालावधी लागला. म्हणजे सिंधू खोऱ्यामधून पुढे गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये यायला पण आर्यांना आपण पाहतो की हजारो वर्षांचा कालखंड लोटलेला आहे त्यांच्या प्रवासामध्ये. तर भारत देश काही आर्यांनी एका मिनिटामध्ये चुटकी वाजवल्यासारखा जिंकला नाही. तसा कोणीच जिंकला नाही, तो कोणाला जिंकता आला नाही. इंग्रजांनी पण तो चुटकी वाजवल्यासारखा जिंकला नाही. त्याच्यामुळे इंग्रजांना पण इथे सर्वत्र एकच नियम लागू करताना सर्वांना हजारो अडचणी आल्या. तीच समस्या आर्यांच्या पुढे पण होती. आर्य तर हजारो वर्षाच्या प्रवासामध्ये देश जिंकत चालले होते, थोडा थोडा पुढे करत. त्यामुळे ही दैवते जी होती, ती दैवतेंचं सांस्कृतिकदृष्ट्या खच्चीकरण करणं शक्य झालं नाही. ती दैवतं होती, ती दैवतं आर्यपूर्व जे जीत लोक होते त्यांच्यासोबत राहिलेली आहेत तशीच, आणि त्यांच्यामध्ये ती रुजलेली होती. ती एवढं सहजासहजी जाणार नव्हती. त्याच्यामुळे या दैवतांचा जो मान होता, तो पूजेचा मान, त्यांच्या उपचारांचा मान, कुळाचारांचा मान, उत्सवाचा मान पण परंपरागतरित्या या आर्यपूर्वजीत समाजाकडे चालत राहिलेला होता. पुढे जाऊन जेव्हा हळूहळू वातावरण ढवळायला लागलं, की आर्य जरी बाहेरून आले होते, तरी हजारो वर्षे ते इथेच राहिले, इथेच स्थायिक झाल्यानंतर ज्या वेळेला संस्कृती संगम व्हायला सुरुवात होतो, सुरुवातीच्या काळामध्ये थोडी टोकाची भूमिका घेतली जाते. सुरुवातीच्या काळामध्ये अभिनिवेश दोन्ही बाजूने असतात, ते टोकदार असतात. अभिमान आपण म्हणतो किंवा गर्व म्हणतो आपल्या संस्कृतीचा, तो पण दोन्ही बाजूनी मोठा असतो. परंतु जसा जसा वेळ निघून जात जातो, काळाच्या ओघामध्ये एकमेकांची गरज लागते आणि एकमेकांबरोबर राहावं लागतं आणि आपण इथेच राहणार आहोत एकमेकांबरोबर मिळून मिसळून, ही गोष्ट जेव्हा स्पष्ट होते, त्यावेळेला दोन संस्कृती एकमेकांशी जुळून घ्यायला लागतात. भारतामध्ये पण ती गोष्ट आर्य आणि अनार्यांच्या बाबतीत हजारो वर्षाच्या एका दिवसात झाली नाही, पण हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये हळूहळू व्हायला लागली. आणि या संस्कृती संगमामध्ये आर्य आणि आर्यपूर्व लोक जे होते त्यांनी एकमेकांच्या दैवतांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मान्यता दिली आणि ते परस्परांच्या दैवतांचे उपासक बनले. ही गोष्ट आपल्याला इतिहासामध्ये झालेली दिसून येते आणि ही काळाच्या प्रवाहात हळूहळू झालेली गोष्ट. मी परत एकदा सांगतो, चुटकीसरशी झालेली नाही आहे आणि अजूनही ती गोष्ट, अजूनही तो प्रवास संपलेला नाही. तो प्रवास आजही चालू आहे. शतकं उलटून गेलेली आहेत तरी तो प्रवास अजूनही चालू आहे आणि तो अजून काही काळ पुढे चालूच राहणार आहे. जसा आपल्या देशामध्ये चालू आहे तसं इतर देशामध्ये देखील चालू आहे, जिथे बाहेरचे लोक आले आणि ते लोक अजूनही तिथे स्थायिक झालेले आहेत. अजूनही त्यांच्यामध्ये तो प्रवास आपल्याला चालू असलेला दिसतो. ब्रिटनमध्ये आणि स्कॉटलंडमध्ये किंवा ब्रिटनमध्ये आणि आयर्लंडमध्ये आपल्याला तो प्रवास अजूनही चालू असलेला दिसतो. काही लोक आफ्रिकेमध्ये गेले, आफ्रिकन देशांमध्ये पण आपण एक आफ्रिकन देशातली टोळी दुसऱ्या ठिकाणी गेली, त्यांच्यामध्ये तो प्रवास आपल्याला आजही चालू राहिलेला दिसतो. तर ह्या प्रवासाचा भाग आहे, हा इतिहासाचा भाग आहे. याच्यामध्ये दैवतांचं पण काय झालं, की एकमेकांचा दैवतांचा स्वीकार झाला आणि दैवतं पण एकमेकांमध्ये मिसळून गेली, की ती ओळखू येईन अशी झाली, की ही आर्याचं दैवत आहे का हा अनार्यांचं दैवत आहे. अशा प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये सरमिसळ झाली. जर ओळख त्यांची पटवायचीच झाली तर ती नावावरून आणि रूपावरून पटवता यायला लागली आता, की त्याचं रूप काय आहे, तो राहतोय कुठे आणि त्याचे कुळाचार काय चालले, याच्यावरून दैवत आहे ते आर्यांचं आहे का अनार्यांचं आहे आपण आज सांगू शकतो. तर हा झाला एक ऐतिहासिक प्रवासाचा भाग, दैवतांचा. ग्रामदैवतं कशा प्रकारे एकाच प्रवाहधारेमध्ये आली, दोन दैवतं आर्य आणि अनार्यांची. हा थोडासा त्याचा प्रवास झाला.
पुढच्या भागाकडे आपण गेलो तर आपल्याला अजून एक गोष्ट दिसून येतं की ग्रामदैवतांचं एक वैशिष्ट्य आहे की ग्रामदैवते जी आहेत ती ग्रामदैवत प्रामुख्याने स्त्रीरूपी आहेत. म्हणजे जी वैदिक देवता आहेत त्या वैदिक देवतांमध्ये पण स्त्री देवता नाही आहेत असं नाही आहे, पण वैदिक देवता या प्रामुख्याने पुरुषप्रधान देवता आहेत. बऱ्याचशा स्त्रीप्रधान देवता पण वैदिक देवतेमध्ये नाहीत असं नाही, आहेत स्त्री देवता पण आहेत. परंतु जे काही टोळी युद्ध झाली, रामायण महाभारत वगैरे आपण पाहतो, बाकीचे जे ग्रंथ पाहतो त्यामध्ये आपल्याला पितृसत्ताक पद्धती असलेली जास्त आढळते. परंतु ग्रामदैवत जी आहे ती ग्रामदैवत जर आपण बघितली, जुन्या संस्कृती पण जर आपण बघितल्या तर जुन्या आदिम संस्कृतीमध्ये जर आपण उत्खनातून आपल्याला काही गोष्टी मिळालेल्या असतील, फार कमी गोष्टी भारतामध्ये उत्खनातून मिळाल्यात. असं नाही की कोणी आपल्यापैकी मित्र म्हणतील एवढी उत्खननं झाली आणि एवढ्या गोष्टी मिळाल्या, तुम्ही फार कमी काय मिळाल्या म्हणता. जगभराची उत्खननं झाली आहेत त्याच्यामध्ये भारतातच फार कमी उत्खनन झाले त्यांच्या तुलनेनं बघितलं तर. आणि ज्या वस्तू मिळाल्यात त्या पण फार कमी मिळाल्यात, कारण आपलं पुरातत्वशास्त्राकडे बिलकुल लक्ष नाही आहे. भारताला एवढा प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेला आहे मोठा की उत्खननाचं काम आणि पुरातत्वाचं काम आपण 12 महिने 24 तास चालू ठेवलं तरी इथे किती वस्तू मिळतील त्यांची गणती नाही, पण आपण ते करत नाही. त्याच्यामुळे आपण ज्या उपलब्ध आहेत गोष्टी त्या माझ्या मताप्रमाणे तरी फार कमी आहेत संशोधनासाठी. हां, प्रदर्शन करण्यासाठी किंवा मत मांडण्यासाठी ठीक आहे की असं असं आहे म्हणून, पण एखाद्या संशोधकाला निष्कर्षावर यायचं असेल तर त्याच्यासाठी उपलब्ध गोष्टी कमी आहेत. तरी पण ज्या गोष्टी उपलब्ध आहेत, आपण म्हणतो की मोहनजोदडोचं उदाहरण दिलं जातं, जोर खोऱ्याचं उदाहरण दिलं जातं. तर या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये मातृदेवतेच्या मूर्ती आपल्याला विपुलतेने सापडलेल्या आहेत. मातृदेवता ही सृजनाची देवता आहे असं मानलं जातं. भारताबाहेरही कृषी देवता ही स्त्री रूपातच मानली गेलेली आहे. शेतीचा आरंभ प्रथम स्त्रीने केला असं मानलं जातं, कारण जमीन जशी आपल्या उदरामध्ये बीज धारण करून धान्य पिकवते त्याप्रमाणे स्त्रीने भूमीच्या ठायी आत्मत्वाची कल्पना केली आणि विपुल धान्य पिकवून सर्वांचं संभरण व पोषण करणारी भूमी देवता स्वरूप आहे स्त्री असं मानलं जातं. अशी कल्पना तत्कालीन माणसाला त्या काळामध्ये सुचली असेल तर त्यात काही विशेष नाही असं इतिहासकारांना वाटतं. भूमी देवता मनात आणेल तर विपुल पिकवेल, किंवा दुष्काळ पडला किंवा रोगराई वाढली, भूकंप, महापूर, आगीसारखी संकट आली तर सर्वनाशही घडवेल अशी माणसाला त्या काळामध्ये भीती वाटत होती. त्याच्यातून त्याने भूमिदेवतेची पूजा करायला सुरुवात केली. आपण सीता आहे त्या सीता मातेला आपण भूमिदेवता मानतो की भूदेवता आहे असं आपण मानतो, भूदेवतेची कन्या आहे असं आपण मानतो. तर आपल्याकडे पण त्या गोष्टी होत होत्या. धरणी माता आणि काळी या देवतेचा उगम जो आहे तो भारतामध्ये आपण ज्यांना धरणी माता म्हणतो किंवा काळी आई म्हणतो की माझी काळी आई, जमिनीला आपण काळी आई म्हणतो, म्हणजे आपण जमिनीचं पूजनच करतो ती स्वरूपामध्ये. त्याचा कल्पनेचा उगम पण या स्वरूपामध्ये झाल्याचं काही इतिहासकारांचं मत आहे. आजही आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर वारुळाची आपल्याकडे पूजा केली जाते. वारुळाच्या प्रतीकामध्ये आपण एक प्रकारे भूमीचीच पूजा करत असतो. दक्षिण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, गोव्यामध्ये काही देवींची पूजा ही वारुळाच्या स्वरूपात केली जाते. आणि या ज्या देवी आहेत या मोठ्या प्रमाणात काही समाजांच्या कुलदेवता देखील आहेत. त्याच्यामुळे शिवशक्ती आणि पुरुष प्रकृती या आद्य तत्वांच्या जोड्यातील शक्ती आणि प्रकृतीची जी तत्व आहेत ही स्त्रीरूपी मानली गेलीत आणि सृष्टीच्या उत्पत्तीशी आणि सृजनाशी तिचा संबंध जोडला गेला. या सगळ्या कारणामुळे जी प्राथमिक स्वरूपातली ग्रामदैवत होती ती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री रूपामध्ये आढळून येतात. तुम्ही स्वतः अभ्यास करा की जी ग्रामदैवत गावोगाव आढळतात त्याच्यामध्ये देवी किती आहेत आणि देव किती आहेत, तर तुम्हाला देवींचं प्रमाण जास्त आढळेल, देवींची नावं पण जास्त आढळतील. एक जास्त का आढळतं त्याच्या मागे थोडीशी ही एक सर्वसामान्यांना पटणारी किंवा बहुसंख्य लोकांनी मांडलेली ही कल्पना आहे किंवा आपण म्हणू शकतो की एक थेअरी आहे. ती थेअरी मी आपल्याला आता इथे सांगितलेली आहे. पुढचा विषय असा आहे की आता ग्रामदेवतांचं स्थान आणि स्वरूप कसं आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ग्रामदेवता एकसारखीच नाही आहेत. म्हणजे आपण वैदिक देवता बघितल्या तर वैदिक देवता बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला त्या कुठेही गेल्या भारत देशामध्ये तरी त्याच्यामध्ये एक प्रकारची समानता सापडते किंवा एक समान धागा सापडतो. पण ग्रामदेवतांचं तसं नाही आहे. ग्रामदेवतांमध्ये कधीकधी समान धागा कुठलाही आढळून येत नाही. ग्रामदैवताचं जे स्थान आहे ते जाती जमाती परत्वे, म्हणजे प्रत्येक जाती जमाती परत्वे वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचं असतं. त्याच्या प्रत्येक स्वरूपामागे एक आपल्याला वेगळी वेगळी दंतकथा किंवा आख्यायिका जोडलेली आढळून येते. या ग्रामदेवतांची स्थानं असतात ती गावाबाहेर किंवा गावाबाहेरच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी आपल्याला डामडौलाशिवाय दिसतात. म्हणजे ग्रामदेवतांचा कुठला डामडौल नसतो, त्यांना पुजारी नसतात, त्यांच्या पायऱ्या नसतात, मोठे मंदिर नसतात, चौतरा नसतो, ते दिवाबत्ती लावली, समोर दीपमाळ लावली, असे काही स्तोम ग्रामदेवतांना चालत नाही. ग्रामदेवतांचा त्याची काही गरज पण भासत नाही. कधी ग्रामदेवता साध्याच असतात, नेहमी डामडौलाशिवाय असतात. त्यांना मोठेपणा दिला नाही दिला काही फरक पडत नाही.
तरी या ग्रामदेवताची कधी कधी त्यांची मूर्ती असते, कधी कधी मूर्ती पण नसते. ग्रामदेवताची मूर्ती असेलच असं नाही, कधी कधी ग्रामदेवता या ओबडधोबड स्वरूपामध्ये असतात. म्हणजे ओबडधोबड स्वरूप, एखादा दगड आहे, त्या दगडाला शेंदूर फासलेला आहे, कुठेतरी त्या दगडामध्ये कोणाला तरी मारुती दिसतोय किंवा कुठेतरी त्या दगडामध्ये कोणाला तरी कुठेतरी देवी दिसते, शेंदूर थापला, तिला 2 डोळे लावले की ती देवी दिसते. अशा प्रकारच्या ग्रामदेवता आहेत. आणि या ग्रामदेवता कुठेतरी एखाद्या वृक्षाखाली, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, एखाद्या जलाशयाच्या किनारी, साध्या फांद्यांचा एखादा मांडव बनवला आहे, त्या मांडवाच्या खाली एखाद्या दगडांचा चौथरा बनवला आहे, ती पण जुने दगड छोटे छोटे रचून जुना पुराणा चौथरा वाटतो आपल्याला तसा बनवला आहे. त्या चौथऱ्यावरही ग्रामदैवता आपल्याला आनंदाने विराजमान झालेली दिसतात. त्यांना मंदिराची कधी काही गरज लागत नाही. ही ग्रामदैवता असतात. ती ग्रामदैवतांचं स्वरूप जसं मी म्हटलं की दगड लावलाय ओबडधोबड, तसं अनेकही काही स्वरूप असतात त्यांचे. एखादा खुंट असतो लाकडाचा, तो पण ग्रामदैवत असतो. मागे मी म्हटलं तसं एखादी वृक्षाची बाहेर आलेली मुळी असते, ती मुळी पण काही ठिकाणी ग्रामदेवता म्हणून लोक पुजताना आपल्याला दिसून येतात. एखाद्या दगडाचा ओबडधोबड मुखवटा बनवलेला असतो, म्हणजे दगडाची ग्रामदेवता आहे तिथे वेगळीच, पण दगडाचा काही ठिकाणी मुखवटा पण बनवलेला असतो. काही ठिकाणी एखाद्या मडक्यामध्ये आपल्याला कडुलिंबासारख्या एखाद्या वृक्षाची डहाळी ठेवलेली दिसते. आज ती डहाळी पण काही ठिकाणी ग्रामदेवता म्हणून पूजली जाते, की मडक्यामध्ये ठेवलेली कडुलिंबाची डहाळी म्हणजे ग्रामदेवता, तिला काहीतरी नाव आहे. तर ही अशी ग्रामदेवतांचे जे स्वरूप असते, ग्रामदेवतांचं स्वरूप काय असेल हे कोणी सांगू नाही शकत. काही उत्सव प्रसंगी काय होतात की कुंभार ग्रामदेवताची एखादी मूर्ती तयार करतो मातीची काही गावांमध्ये, आणि उत्सव संपल्यानंतर गावाच्या शिवेवर नेऊन तिचं विसर्जन पण करून टाकतात. म्हणजे उत्सवापुरती ती गावाच्या ग्रामदेवता असते, ती मूर्ती स्वरूपात येते आणि नंतर परत विरघळून पण जाते, तिचं कुठलं रूप राहत नाही. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ग्रामदेवतेचं वेगवेगळं स्वरूप आढळून येतं. या ग्रामदेवता असतात, त्या ग्रामदेवतांच्या बद्दल वेगवेगळे समज पण असतात. त्याच्यामध्ये मुख्य 2 समज असतात. एक म्हणजे ग्रामदेवतेची कृपा आणि दुसरा म्हणजे ग्रामदेवतेचा कोप. तर ग्रामदेवतेची जर कृपा असेल तर रोगराई, दुष्काळ आदी नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान होणार नाही आहे, आपत्ती येणारच नाहीत. पहिली गोष्ट नुकसान होणं, दुसरी गोष्ट आहे येणारच नाहीत अशी श्रद्धा असते. त्याच्यानंतर धनधान्यांची विपुलता होऊन सर्वांचं कल्याण होते ग्रामदेवतेची कृपा असेल तर, अशी पण भाबडी समजूत आपल्याला ग्रामीण भागामध्ये आढळून येते. ग्रामदैवत जे असतात ती ग्रामदैवत आपण आधी बोलल्याप्रमाणे तामस प्रकृतीचे असतात, ही शीघ्रकोपी असतात. कशावरून त्यांचा कोप होईल हे सांगू शकत नाही. त्यामुळे या ग्रामदेवतेचा कोप झाला तर त्याची पीडा गावामध्ये कुठल्या एका माणसाला होणार नाही, सर्व गावालाच होईल. म्हणजे कोणीतरी एका माणसाने ग्रामदेवतेचा कुळाचार बिघडवला, कुणीतरी एका माणसाने ग्रामदेवतेची खोड काढली उगाचच काहीतरी करून, तर ग्रामदेवता फक्त त्या एकाच माणसाला पीडा करेल असं नाही, संपूर्ण गावाला पीडा करेल असं समजलं जात होतं. एखाद्या माणसाच्या चुकीमुळे, कुळाचारात झालेल्या दोषामुळे संपूर्ण गावावर विघ्न, रोगराई किंवा नैसर्गिक आपत्ती येईल अशी भीती त्यावेळी लोकांना वाटत असे. असं काही होऊ नये म्हणून ग्रामदैवतांना वेळोवेळी नवस बोलले जात असत. ते नवस वेळच्या वेळी फेडले जात असत. दरवर्षी यात्रा, जत्रा आदी प्रसंगी ग्रामदेवतांना संतुष्ट केले जात असेल. ग्रामदेवतांसमोर पशुपक्ष्यांची बळी पण याच कारणाने दिले गेलेले आपल्याला दिसतात की त्या ग्रामदेवतेचा कोप होऊ नये. हे झालं ग्रामदेवतेचं कृपा आणि कोप याच्यात थोडंसं वैशिष्ट्य. आता ग्रामदेवतेचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ग्रामदेवतेचे जे पुजारी असतात किंवा ग्रामदेवतेचा जो पुरोहित वर्ग म्हणतो आपण, तो पुरोहित वर्ग आहे तो पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी किंवा 99 ठिकाणी आपल्याला अब्राह्मणच आढळून येतो. अनेक ग्रामदैवतांचा पुरोहित वर्ग हा भगत या नावाने ओळखला जातो. भगत ही कुठली वेगळी जात नाही आहे, वेगवेगळ्या धर्मातले, वेगवेगळ्या जातीतले लोक जे ग्रामदेवतेची पूजा करतात त्यांना कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भगत असं म्हटलं जातं. त्यामुळे भगत हे आडनाव आपल्याला वेगवेगळ्या जातींमध्ये आढळून येतं. त्याचं कारण भगत वृत्ती ही वंश परंपरेने अनेक जातींमधल्या अनेक कुटुंबामध्ये चालत आलेली असते. भज हा जो संस्कृत शब्द आहे, त्या भज या संस्कृत शब्दाचं भक्तमध्ये रूपांतर होऊन भगत हे रूप निर्माण झालेलं आहे. तर ज्या कुठल्या आपल्या मित्रांचं आडनाव असेल त्यांना जाता जाता सांगायला काही हरकत नाही की भगत या आडनावाची एक उत्पत्ती अशी पण सांगितली जाते की भज या संस्कृत शब्दाचं भक्त हा अपभ्रंश होऊन भगत हे मराठी आडनाव तयार झालेलं आहे. हे जे भगत असतात किंवा भक्त असतात हे भवानीचे निष्ठावंत असत असं अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. बंजारा किंवा लमानी लोकांमध्ये देखील शिवमाया या देवाच्या पुरोहिताला भगत म्हणूनच ओळखलं जात असे आणि त्यांची वृत्ती पण आपल्याला वंश परंपरेने चालत आलेली दिसते. सारांश, ग्रामदेवतेचा एक स्वतःचा वेगळा पुरोहित वर्ग होता, तो सर्व जाती धर्मातून आलेला होता. ग्रामदैवतेला कुठल्या जाती धर्माचं वावडं नव्हतं. मला अमुक एक जातीचाच व्यक्ती किंवा अमुक एक वर्णाचाच व्यक्ती पुजारी म्हणून पाहिजे असं पण ग्रामदेवता कधी आपल्याला हट्ट धरताना दिसून येत नाहीत. मग आता या ग्रामदेवतांचं हे पुरोहित वर्गाचं झालं. आता ग्रामदेवतांची उपासना जी होती ती उपासना कशा पद्धतीने केली जात होती, या उपासनेचं मूळ कशामध्ये निर्माण झालं की ग्रामदेवता आहेत,
ओबडधोबड का असेनात, गावात सगळीकडे आहेत, सर्व जाती धर्मामध्ये आहेत. त्या ग्रामदेवतेला पुजारी पण आहे. पण लोकांनी या ग्रामदेवतेची उपासना करायला सुरुवात का केली, हा प्रश्न निर्माण झाला. तर ग्रामदेवतेच्या उपासनेचं हे मूळ आहे, हे कदाचित भयातून निर्माण झालं असण्याची शक्यता आहे. कारण आपण जसं बघतो की माणसाला कृपेपेक्षा जास्त कोपाची भीती वाटते, की कुठल्याही माणसाची माझ्यावर कृपा होईल याच्यापेक्षा जास्त त्या माणसाचा माझ्यावर कोप होईल म्हणून आपण घाबरतो. त्याच प्रकारे एखादं दैवत माझ्यावर प्रसन्न होईल यापेक्षा त्याचा माझ्यावर कोप होऊ नये या भीतीपोटी पण आपण पूर्वीचे आपले जे पूर्वज होते त्यावेळेला विज्ञानाचा शोध लागला नव्हता. अनेक गोष्टींची आपल्याला कारण मीमांसा करता यायची नाही, तर्काने पुराव्याने उत्तरं देता यायची नाहीत. ज्या रोगराई यायच्या, पूर यायचे, वीज पडायची, मृत्यू व्हायचे माणसांच्या अकाली, त्याचं तार्किक सुसंगत पुराव्यानिशी उत्तर देता यायचं नाही. त्यामुळे एक देवतेचा कोपामुळे होतं अशी समजूत होती. त्यामुळे कोपभावना प्रबळ होती ग्रामदैवतांच्या उपासनेच्या मागे. पण याचा अर्थ त्याच्यामध्ये भक्ती नव्हती अशी नाही. ग्रामदेवतेच्या उपासनेमध्ये किंवा पूजेमध्ये भक्तीला देखील कोपा इतकंच महत्त्व आहे, परंतु सुरुवात कोप भावनेतून झाली असावी असं काही इतिहासकारांचं मत आहे. त्याचं कारण असं आहे की अनेक वन्य जमातींमध्ये त्या दैवताची तसेच ग्रामीण समाजामध्ये देखील ग्रामदेवतांची आपल्याला निष्ठापूर्वक भक्ती केलेली आढळून येते, की ग्रामदेवता माझ्यावर प्रसन्न हो न हो मी जाणार, नारळ फोडणार, माझे कुलाचार करायचे ते मी करणार, जाता येता मी नमस्कार करणार. किंवा काही लोक असे पण आहेत की ठराविक बांधावरून चालत गेले ते चप्पल काढून जातात, ते तेवढ्या भागातून जातात का आता ग्रामदेवता तिथे कुठे बांधावर बसलेले, अशी त्यांची श्रद्धा असते. तर श्रद्धा आणि भक्ती पण ग्रामदेवतेच्या उपासनेमध्ये दिसत नाही असं नाही, पण ग्रामदेवतेचा कोप होऊ नये म्हणून त्या मुळापासून त्या भावनेतून ग्रामदेवतेच्या उपासनेला सुरुवात झाली असावी असं मानायला भरपूर वाव आहे. तर अशा ह्या ज्या काही ग्रामदेवता आहेत त्या ग्रामदेवतांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते प्रकार आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येतात. महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ग्रामदेवता आढळून येतात. तर थोडक्यामध्ये आपण त्यांचा एक धावता आढावा घेऊयात, कारण प्रत्येक ग्रामदेवतेबद्दल बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढी गावं आहेत त्यावर प्रत्येक गावाच्या ग्रामदेवतेचं स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य आहे, त्यांच्याबद्दल बोलावं लागेल. तर आपण एक ढोबळमानाने आढावा घेऊयात की कुठे कुठली ग्रामदेवता आढळतात ते. तर ह्या ग्रामदेवतांमध्ये प्रामुख्याने आपल्याला जरी, मरी, म्हसोबा, ज्योतिबा ही जी देवता आहेत ही घाटावर आढळतात, घाटमाथावर. त्यानंतर कोकणामध्ये आपण गेलो तर आपल्याला रवाळनाथ, सांतेरी देवी किंवा सातेरी देवी म्हणतो आपण, भूमका ह्या ग्रामदेवता आढळतात. विदर्भामध्ये गेलो आपण तर आसरा, सुपोबा, शिवभाया, भैरोबा, भैरव किंवा भैरोबा अशा अर्थाची ग्रामदेवता आपल्याला आढळतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवींचं प्रमाण जास्त आहे ग्रामदैवत म्हणून. मगाशी आपण म्हटलं तसं खामजाई, सोनजाई, मांडारदेवी, भानशिंगाई, जनाई, वाघजाई, काली, मातृका अशा कोणत्याही नावाने, मांडारदेवी म्हणू आपण, अशा कोणत्याही अनेक नावाने तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामदैवता आढळून येतील याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मातृका हे नाव आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातच आढळतं. दक्षिण भारतामध्ये आपण जर गेलो तर दक्षिण भारतामध्ये आपल्याला पेडुम्मा, पोलेरम्मा किंवा महाराष्ट्रातील इतर ठिकाणी आढळणारे जे आपल्या ग्रामदेवता आहेत, जे ग्रामदेवता थोड्या भूतपिशाचांशी संबंधित आहेत, त्यांची नावं भूतपिशाचांशी संबंधित आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ मुंजा, वेताळ, आग्या व रुद्र ही पण ग्रामदेवतांची नावं आपल्याला आढळून येतात, ज्यांना आपण आज भूतपिशाचांशी जोडतो. परंतु हे शिवगणातल्या काही गणांची नावं आहेत. आपल्याला माहीत नसेल तर मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर चर्चा केली की अवतारी व्हिडिओ जे आपण पाहिले त्यातील शिवगणांची नावं आहेत. त्याच्यातली ही नावं आपल्याला काही ठिकाणी ग्रामदेवता म्हणून आढळून येतात. तर हे भूतपिशाच्या गणामधले आहेत, परंतु शिवगण आहेत, ते देवतागणच आहेत शेवटी. त्यामुळे आपल्याला घाबरायला होतं, पण हे ग्रामदैवत शेवटी देवगणच आहे, ते गावाचं रक्षा करत असतं. तर दुर्गम ठिकाणी पण आपण गेलो, हे झालं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये. अजून काही ग्रामदैवतांचं वैशिष्ट्य असं आहे की ते ठराविक क्षेत्रापुरतं दैवत असतं. उदाहरणार्थ काही दुर्गम ठिकाणी आपण गेलो, पूर्वीच्या काळी दुर्गम वाटा असतात, पाय घसरून पडायची शक्यता असते, तिथे कुणीतरी एखादा दगड लावलेला असायचा, जात आहे त्या दगडाला नारळ फोडून जायचं, हात जोडून जायचं, मी खाली पडणार नाही घाटातून. अशा पद्धतीने काही ग्रामदेवता आपल्याला पूर्वीच्या काळी दुर्गम ठिकाणी निर्माण झालेल्या दिसतात. तसंच आजही आपण बघतो की इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा घाट बनवायला सुरुवात झाली तेव्हा घाट रस्त्यावर त्या क्षेत्राचं एखादं दैवत उभं केलेलं आपल्याला दिसतं, की ट्रक चालक असतात, ते जाता जाता त्या हौदामध्ये नाणी टाकत असतात, कोणी उतरून जाता जाता नमस्कार करत असतो. ते भीतीतून की या घाटातून माझा प्रवास सुरक्षित होऊ देत, तर ती घाटाची त्या क्षेत्रापुरती आपण म्हणतो की दैवत असतं, ते त्या क्षेत्रापुरतं प्रभाव दाखवतं असं मानलं जातं. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर उत्तर भारतामधली जी बहुतांश ग्रामदैवत आहेत ही लक्षणीयरित्या पुरुष रूप आहेत आणि दक्षिण महाराष्ट्रातली जी ग्रामदैवत आहेत ती लक्षणीयरित्या स्त्री रूपामध्ये आहेत. त्याच प्रकारे उत्तर भारतामध्ये जी मी म्हटलं की पुरुष रूप दैवत आहेत त्यांची जी नावं घेतली आपण तर थोडीफार नावं सांगू शकतो. भूमिया,
दातनदेव, गंगानाथ, सेंदुबीर, जठोरा, घनसाम, राजा लाखन, राजा चंडोल, दुल्हादेव, गुगाजी ही काही नावं आहेत जी पुरुषप्रधान पुरुषरूप ग्रामदैवता आपण म्हणू शकतो, उत्तर भारतात आढळतात ती. आता ही ग्रामदैवता आहेत ती भारतात आढळू देत, महाराष्ट्रात कुठेही आढळू देत, त्यांचे जे कुलाचार असतात ते कुलाचार फार महत्त्वाचे असतात आणि कुलाचार पण ग्रामदैवतांचे स्थानानुसार बदलत असतात. उदाहरणार्थ जर तुम्ही विदर्भामध्ये गेला तर विदर्भामध्ये खेड्याच्या गावाबाहेर किंवा खेड्यात आपण म्हणतो गावाच्या आतमध्ये किंवा गावाच्या बाहेर एखाद्या दुर्लक्षित ठिकाणी 1-2 झेंडे उभारलेले असतात. तिथे पडक्यासारख्या जागेमध्ये एखादी पडलेली जागा आहे, पडकी झडकी जागा म्हणतो आपण, त्या जागेमध्ये मरी आहे किंवा म्हसोबा किंवा आसरा यासारख्या दैवतांचं स्थान असतं. म्हणजे ग्रामदेवता आपण असं म्हणतो की त्यांना काही डामडौलाची गरज नाही आहे. 2 झेंडे उभारले, कुठेतरी थोडासा चौतरा बांधला की तिथे 2 दगड ठेवले की ग्रामदेवता तयार झाली. विदर्भात अशा प्रकारे आपल्याला मर्याय, म्हसोबा, आसरा या देवता दिसतात. आसरा जो प्रकार आहे तो बहुधा विहीर, तलाव, ढो अशा जलाशयाच्या ठिकाणी असतात. 7 दगडांना शेंदूर फासून आसरांची प्रतिष्ठापना केलेली आपल्याला आढळते. त्यांच्या पुढेच तसे मर्याईपुढे आपल्याला हिरवा खण, नारळ, हिरव्या बांगड्या आढळतात. त्या भाविकांनी वाहिलेल्या असतात. मर्याई किंवा देवीपुढे लोकांनी आपापल्या मुलींचे जावळ असतात. ते कुलाचार आणि परंपरेनुसार आपल्याला वाहिलेले दिसून येतात. देवीची मूर्ती असते ती सर्वसामान्यतः पूर्णता नसते. तो एक फार मोठा आपण म्हणतो दगडी मुखवटा असतो, त्याला शेंदूर फासलेला असतो आणि त्या शेंदुरावर 2 पांढरे डोळे काढलेले असतात. म्हणजे ती झाली देवी तयार. मग त्या देवीला कुठलंही नाव दिलं की ते झालं ग्रामदैवत तयार. लग्न कार्यादी प्रसंगी सुरुवातीला अशा ग्रामदैवताची कुलाचार म्हणून पूजा केली जाते. नवरदेव ती पूजा करायला जातो, नवरी पूजा करायला जाते आपण पाहतो. त्या ग्रामदैवताला संतुष्ट केलं जातं. फिरत्या जर वनटोळ्या असतील, वन्यटोळ्या असतील, ज्या एका जागी राहत नाहीत, कुठे कुठे फिरत असतील, तर त्यांचा ज्या ठिकाणी मुक्काम पडलेला असतो त्या मुक्कामाच्या ठिकाणी, वस्तीच्या ठिकाणी त्यांनी तात्पुरती ग्रामदैवताची स्थापना केलेली असते. तिथे त्यांनी काही झेंडे उभारलेले असतात. उदबत्ती, हळद कुंकू एखाद्या दगडाला वाहिलेलं आपल्याला दिसून येतं. ते दगड जे ओबडधोबड आहेत झेंड्यांच्या खाली ठेवलेले, ते दगड त्या टोळीचे संरक्षक देवता असतात. त्या टोळीपुरते ग्रामदैवत असतात असं समजायला काही हरकत नाही. या ज्या ग्रामदैवता असतात या ग्रामदैवतांना जे नवस केले जातात ते नवस पण वेगळे असतात. त्याचं कारण असं आहे की ग्रामदैवतांना लोक वेगवेगळ्या उद्दिष्टाने नवस बोलतात आणि फेडतात. पण हे नवस बोलण्यामध्ये आपल्याला काही अघोरी किंवा आत्मक्लेश प्रकारही दिसून येतात ग्रामदैवतांच्या नवसामध्ये, जे आत्ताच्या काळामध्ये त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. पण अजूनपर्यंत एक 20-25 वर्षापूर्वी आपल्याला प्रकार दिसायचे. उदाहरणार्थ विस्तवावरून चालत जाणं, साष्टांग नमस्कार घालत लोळण घेत देवापुढे जाणं, स्वतःच्या केसाला बांधून रज ओढणं किंवा बगाड घेणं म्हणतो की लटकणं एखाद्या उंच लाकडाला वरती, या अशा प्रकारचे दैवत असतात ते अशा प्रकारचे नवस असत ते ग्रामदैवतांना बोलले जात असतात आणि ते फेडले पण जात असत. संकट निवारण, रोग निवारण, पुत्रप्राप्ती, विवाह, पर्जन्यवृष्टी अशा वेगवेगळ्या हेतूने ग्रामदैवतांना नवस बोलले जात असत. ती ग्रामदैवत असत, ती ग्रामदैवतांचे नवस, त्यांचे प्रकार हे वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि वेगवेगळ्या जमातींमध्ये वेगळे असत. कारण वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि जमातीमध्ये ग्रामदेवतांचे प्रकार वेगळे असतात. याच्या आधी आपण महाराष्ट्रातल्या काही ग्रामदेवता आणि त्यांचे प्रकार बघितले. आता आपण महाराष्ट्राच्या बाहेरच्या ज्या ग्रामदेवता आहेत या महाराष्ट्राच्या बाहेरच्या ग्रामदेवतांचे काही प्रकार बघूयात. महाराष्ट्रातल्याच वेताळासारखा दक्षिणेमध्ये शास्ता किंवा अय्यनार नावाचा एक ग्रामदेव असून त्याला तिथं भरपूर महत्त्व आहे. चामुंडा, शीतलादेवी माता किंवा दुर्गा, कालम्मा हे मातृदेवतेचं रूप असून ते आपल्याला गुजरात, राजस्थान आणि बंगालमध्ये आढळून येतं. गोंगा हे गारो लोकांचं कुलदैवत आहे. गोंटी हे दक्षिण भारतातील एक माल जमातीची देवता असून ती दुष्काळ निवारण करते असे लोकांची समजूत आहे. गोंड जमातीमध्ये दुलादेव व बडादेव या ग्रामदेवतांना फार मानतात. दक्षिण भारतातले जमातीमध्ये कालीरम्म, पिडारी, मुतयालम्म, गंगम, चाऊदम्म, दुर्गम्म, नेलरम्म, हुलियाम्म, बिसलमरी या स्त्री देवतांना आपल्याला फार महत्त्व असल्याचं दिसून येतं. ग्रामसिरी ही ओरिसातील चस जमातीची देवता आहे. तसंच चामुंडा किंवा चामुंडा देवी ही देखील ओरिसातील एक महत्त्वाची ग्रामदेवता आहे. कोकणामध्ये आपण गेलं तर गिरमाई, गोलांबिका, जाकाई, नवलाई, पावनाई, केळाई, केडजाई ही स्त्री रूपं प्रामुख्यानं आपल्याला ग्रामदैवता म्हणून आढळून येतात. बिहार, ओरिसामध्ये चेरो जमातीचा दुहाट नावाचा ग्रामदेव आहे. जरा, ग्रहदेवी किंवा हरिती नावाची एक राक्षसी किंवा देवता बिहारमध्ये बालकांची संरक्षक देवता मानली जाते. तसेच छाची देवी किंवा चर्चिका देवी आणि जातमातृदेवता ही उत्तर प्रदेशामध्ये बालसंरक्षक देवता म्हणून मानली जाते. नेपाळतील आदिवासी जमातींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वियू देवतेला फार महत्त्व आहे.
अजूनही काही देवता ज्याचा उल्लेख मी या व्हिडिओच्या सुरुवातीलाच केला होता, ती म्हणजे क्षुद्र देवता. तर क्षुद्र देवता कोणाला म्हणावं, की पुराणामध्ये आणि वैदिक देवतांमध्ये ज्यांचा समावेश होत नाही आणि समाजाच्या खालच्या स्तरांमध्ये जी दैवतं उपासनेमध्ये असतात त्यांना क्षुद्र दैवतं म्हटलं जातं. ही दैवतं वीर स्त्री पुरुषांचे अथवा पूर्वजांचे आत्मे मानले जातात. यांचा उल्लेख कुठे कुठल्या धर्मग्रंथात सापडत नाही, कारण हे लोक त्यांचे पूर्वजांनाच त्यांचा आत्मा मानून त्यांची पूजा करत असतात. नैसर्गिक आपत्ती, रोगराई त्यांच्या कोपामुळेच उद्भवतात. पूजा बलिदान केल्याने तो कोप शमवला जाऊ शकतो, त्याचं निवारण होऊ शकतं अशी समजूत आहे. त्याचबरोबर वेगवेगळे धातू, लाकूड, त्यांच्यापासून बनलेल्या शिळा यांच्या पण मूर्ती केलेल्या असतात. गाव सीमेवर किंवा घुमटीबाहेर या मूर्ती ठेवलेल्या असतात. त्यांचा पूजेचा नैवेद्याचा वर्षातील ठराविक दिवस असतो. रोडगा, भात, खिचडी, तेळपोळी इत्यादी पदार्थ, तसेच पशुपक्ष्यांचा बळी जो असतो हा या क्षुद्र देवतांना फार प्रिय असतो. तर हे काही झाले ग्रामदेवतांचे आपण प्रकार पाहिले, स्थान पाहिले, कुळाचार पाहिले आणि या गोष्टी थोड्या भरभर बोलाव्या लागल्या, कारण खूप गोष्टी होत्या. आपण फक्त महाराष्ट्रातील ग्रामदेवता बघितल्या नाहीत, आपण महाराष्ट्रातील सर्व बघितल्याच, पण भारतातल्या पण ग्रामदेवतांचा थोडक्यामध्ये उल्लेख केला. जर हा व्हिडिओ थोडा हळूहळू बोललो असतो, मी मला माहिती आहे थोडं स्पीड जास्त ठेवलं आहे मी, पण थोडं हळूहळू बोललो असतो तर कदाचित रटाळवाणा आणि लांब व्हिडिओ झाला असता 1 तास. त्याच्यामध्ये ऐकण्यामध्ये पण मजा आली नसती आणि विषय पण तेवढासा समजला नसता, म्हणून भरभर बोलणं गरजेचं होतं. तर आपण या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे थोडंसं बोलण्याचं स्पीड जास्त ठेवलेलं आहे. तर काही गोष्टी बोलण्याचं स्पीड जास्त असल्यामुळे आपल्याला लक्षात आल्या नसतील तर आपण मला खाली प्रतिक्रियेमध्ये विचारू शकता. मी प्रतिक्रियेमध्ये त्याचं उत्तर देण्याचा मला वेळ भेटल्यावर मी उत्तर देतच असतो. सगळ्या प्रतिक्रियांना जेवढं शक्य होईल तेवढं याही प्रतिक्रियेला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. कुठल्याही ग्रामदेवतेबद्दल आपल्याला काही शंका असेल, कुळाचाराबद्दल काही शंका असेल, त्या ग्रामदेवतेचं नाव आपल्याला माहिती नसेल तर ती शंका पण आपण विचारू शकता, कारण या शंका पण आपल्या इतिहासाचा, संस्कृतीचा भाग आहेत. आपल्याकडे नेहमी असं समजलं जातं की एखाद्या समाजाचा, समूहाचा राजकीय इतिहास हाच फक्त इतिहास आहे. तसं नाही आहे. कोणत्याही समाजाचा सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास देखील त्या समाजाच्या अस्तित्वाचा भाग आहे, त्या समाजाच्या भूतकाळाचा भाग आहे. त्याचाही तितकाच अभ्यास केला गेला पाहिजे. या ग्रामदेवतांचा जो इतिहास आहे तो धार्मिक इतिहास आहे, त्याचबरोबर तो सांस्कृतिक इतिहास आहे, तो समाजावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडणारा इतिहास आहे. मोठ्या प्रमाणावर आपण म्हणू शकतो की सामाजिक इतिहास पण आहे. समाजामध्ये घडणारी अनेक स्थित्यंतरं आपण या ग्रामदेवतांच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. जर ग्रामदेवता हा कोणी PhDचा विषय ठेवला आणि 5000 वर्षांपासून ग्रामदेवतांमध्ये आजच्या काळापर्यंत कसे बदल घडत आलेले आहेत याचा जर कोणी विचार केला तर त्याला समाजामध्ये पण कसे बदल घडत आलेले आहेत, धार्मिक, आर्थिक, त्याचं आपोआप ज्ञान होऊन जाईल. एवढं या ग्रामदेवतांचं आपल्या समाजामध्ये महत्त्व आहे, सामाजिक महत्त्व आहे. मी ग्रामदेवतांचं धार्मिक महत्त्व बोलत नाही. धार्मिक महत्त्व कोणी कोणाला महत्त्व द्यायचं, धार्मिक किती द्यायचं, श्रद्धा कोणी कोणावर ठेवायची धार्मिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आपण काही भाष्य करत नाही आहोत. पण ग्रामदेवतांचं सामाजिक महत्त्व त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा जास्त आहे. ही गोष्ट आपण या निमित्ताने इथे लक्षात घेतली पाहिजे. तर आज आपण इथेच थांबूयात. अजून जर बाकी काही आपल्याला माहिती ग्रामदेवतेबद्दल एखादी माहिती या 2 व्हिडिओमधून सुटली असेल, या आणि मागच्या व्हिडिओमधून पण माझ्याकडून सांगायची राहून गेली असेल, किंवा अजून काही आपल्याला विश्लेषण हवं असेल, कारण हा विषय आहे तो कुतूहलाचा, जिज्ञासेचा आणि आजही तितकासा अभ्यास न झालेला विषय आपल्या सगळ्यांच्या लेखी. त्याच्यामुळे पण आपल्याला आपलं कुळ आणि मूळ शोधण्यामध्ये भरपूर अडचणी येतात. ग्रामदेवता सापडत नाही किंवा ग्रामदेवता माहीत नसते, संदिग्ध असते. कधी कधी चुकीची ग्रामदेवता निघते आपली, कुळाचार चुकतात, त्याच्यामुळे जे काही ते कोप झाल्यामुळे गोष्टी होतील त्या वेगळ्या. पण आपण स्वतःची फसवणूक करत असतो. बरेच माझे मित्र आहेत, हे कोणीतरी दुसऱ्याच्या कुळदेवतेला स्वतःची कुळदेवता मानत असतात. हे जाणून बुजून त्यांना काहीतरी सिद्ध करायचं असतं की मी अमुक एका घराण्यातला आहे किंवा मी अमुक एका गावातला आहे, म्हणून चुकीच्या ग्रामदेवतेला स्वतःची ग्रामदेवता मानून चाललेले असतात. ही स्वतःची फसवणूक करण्याची आपण काही गरज नाही. ग्रामदेवता असते, ती जी आहे तीच आपण स्वीकारली पाहिजे. तर अशा काही आपल्याला शंका असतील आपलं कुळ आणि मूळ शोधण्यासाठी ग्रामदेवतेच्या अनुषंगाने, तर त्या पण आपण मला खाली प्रतिक्रियेमध्ये विचारू शकता. जेवढं मला शक्य होईल. मी काही फार मोठा प्रकांड पंडित किंवा ज्ञानी माणूस नाही, किंवा मी स्वतःला तसं समजत पण नाही की अगदी मी बोलतो तेच अंतिम वचन आहे. पण जेवढं मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि मी तो करेल देखील. तर आपण विचारू शकता. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण मला कमेंट करून सांगा. हा विचार यातला कसा वाटला, आपण जे काही बोलतो आहोत त्यामध्ये जे वेगवेगळ्या आपण ज्या चर्चा केल्या त्याच्याबद्दलचा जो दृष्टिकोन होता तो आपल्याला कसा वाटला तेही आपण कळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून
नवीन नवीन जे व्हिडिओ येतील त्याच्यावर आपण ज्या प्रतिक्रिया द्याल त्यातून आपल्यालाही काही शिकता येईल, मलाही माझ्या ज्ञानामध्ये थोडी भर पडेल, कारण गोष्टी चर्चेनेच होत असतात. आपण जर व्हिडिओला सबस्क्राईब केला आणि व्हिडिओ ऐकून त्याच्याखाली प्रतिक्रिया केल्या तर आपल्या सगळ्यांच्याच ज्ञानामध्ये भर पडू शकेल. हे अशा प्रकारचे थोडे वेगळ्या प्रवाहातले व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते, कारण काही विशेष प्रयत्न करावे लागतात ही माहिती गोळा करून बोलण्यासाठी. तर आपल्याला जर शक्य असेल तर आपण Google Payच्या माध्यमातून चॅनलची मेंबरशिप घेऊन किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून आपल्याला चॅनलचा विषय पटला असेल, चॅनलचा प्रामाणिकपणा भावत असेल तर आपण मदत करू शकता. त्याने आपल्याला अजून चांगले व्हिडिओ बनवायला मदत होईल. इतिहासाचं, धर्माचं, समाजाचं आणि विज्ञानाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.